आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, पण त्या मनाच्या खूप खोलवर जाऊन बसतात. त्यापैकी सर्वात मोठी जखम म्हणजे विश्वासघात. जेव्हा एखादा अनोळखी माणूस आपल्याला फसवतो तेव्हा वाईट नक्की वाटतं, पण आपण सावरतो, कारण त्याच्याकडून आपल्याला फारशी अपेक्षा नसते. पण जेव्हा आपली जवळची, आपल्या मनातील, आपल्या विश्वासातील व्यक्ती आपल्याला फसवते, तेव्हा फक्त नातं तुटत नाही, तर स्वतःवरचा विश्वासही डळमळायला लागतो. मग आपण विचार करतो, मी एवढा चुकीचा होतो का? मी एवढा विश्वास का ठेवला? पण इथेच आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी. एखाद्याने तुमचा विश्वास तोडला याचा अर्थ तुम्ही चुकीचे होतो असा होत नाही. याचा अर्थ फक्त इतकाच की त्या व्यक्तीने तुमच्या विश्वासाची किंमत ओळखली नाही. जी माणसं मनापासून जगतात ती विश्वास ठेवतात, आणि कधीकधी त्याच विश्वासामुळे त्यांना दुःखही होतं. पण म्हणून मन चांगलं ठेवणं सोडायचं का? अजिबात नाही. विश्वास ठेवा, पण हळूहळू माणसांना वेळ द्या. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष द्या. आणखी एक गोष्ट, एका व्यक्तीने विश्वासघात केला म्हणून प्रत्येक नवीन माणूस तसाच असेल असा निष्कर्ष काढू नका. नाहीतर एका चुकीच्या अनुभवामुळे अनेक चांगली नाती तुमच्या आयुष्यात येण्याआधीच दूर जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही स्वतःला दोष देऊ नका. तुमची चूक विश्वास ठेवण्याची नव्हती. चूक असेल तर ती विश्वास तोडणाऱ्याची होती. आज जे घडलं ते कदाचित बदलता येणार नाही, पण उद्या कोणाला तुमच्या आयुष्यात स्थान द्यायचं हा निर्णय मात्र तुमच्या हातात आहे. मित्रांनो, विश्वास ही खूप सुंदर गोष्ट आहे, पण त्याहूनही सुंदर गोष्ट म्हणजे अनुभवातून शहाणं होणं. लक्षात ठेवा, तुमचं चांगुलपण कधीही सोडू नका. फक्त ते योग्य माणसांसाठी जपा, आणि बघा काय जादू होते. विश्वास तुटला की मनाला वेदना होतात, पण त्या वेदना तुम्हाला अधिक शहाणं, अधिक मजबूत आणि जागरूकही बनवू शकतात. लोकांवर विश्वास ठेवा, पण स्वतःचा स्वाभिमान आणि विवेक गमावू नका. विश्वास तुटला म्हणून आयुष्य थांबत नाही, पण त्या अनुभवातून शिकून पुढे जाणारा माणूस अधिक मजबूत बनतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि अशाच प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच मोटिवेशनल गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.